तर आता पाहूयात दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 वर। तर देवेंद्र यांच्या कार्याची गती अफाट आहे। फडणवीसांचे कष्ट पाहून ते थक्क कसे नाहीत असा प्रश्न पडतो। महाजनांच्या संकल्पनेतून साकारलेला महाराष्ट्र नायक या पुस्तकात शरद पवारांकडून गौरव उद्गार। फडणवीस एक प्रामाणिक हुशार राजकारणी। फडणवीसांना राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी मिळण्याची शक्यता। वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमन। देवेंद्र फडणवीसांनी मानले उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे आभार। पवार मोठे नेते आहेत, त्यांनी शुभेच्छा दिल्याबद्दल फडणवीसांनी मानले आभार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोलीमध्ये कार्यक्रम। फडणवीसांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन, भूमिपूजन। जंगलातील बंदुकीचा माओवाद संपवतोय। बोटावर मोजण्या इतके लोक जंगलात, त्यांनी शस्त्र टाकून आता मुख्य धारेमध्ये यावं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं माओवाद्यांना आवाहन। आदित्य ठाकरेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। ट्विट करत दिल्या शुभेच्छा। तर प्रफुल्ल लोढा हा छोटा मासा मोठा मासा मंत्रिमंडळात बसलाय। महाराष्ट्राच्या राजकारणाचा कोठा झालेला आहे। हमीदाबाई दिल्लीमध्ये बसली आहे। संजय राऊतांचा हल्लाबोल। अनिटा प्रकरणातला आरोपी प्रफुल्ल लोढा विरोधात बावधन पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल। पतीला नोकरी देतो सांगत इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप। गृहराज्य मंत्र्यांच्या आईच्या नावानं डान्स बारचे सर्व नियम तोडवले गेले। त्यांच्यावरती कारवाई कोण करणार? अनिल परवानकडून मुख्यमंत्र्यांकडे योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी।